आज सकाळी सकाळी ना पटपट पटपट सगळा स्वयंपाक आवरून घेतला. सकाळी ना थोडंसं कारलं वगैरे परतून घेतलं आणि ह्या सुक्या डिंगऱ्याची भाजी पण बनवली. आणि इकडे ना सासूबाईंनी हे गुलगुले बनवले होते. एकदम असे स्पंजी झालेले होते, खायला तर एकच नंबर झालेले होते. मग जेवण करून घेतलं आणि लागलो आम्ही साफसफाईला. गुढीपाडव्याच्या निमित्तानं काही साफसफाई करणं झालंच नव्हतं. म्हटलं चला आता तरी करून घेऊया, मग नंतर ना जास्त काही ताण होत नाही. मग सगळं मी पुसून पासून घेतलं. सासूबाईंनी इकडे भांडे वगैरे घासायला घेतले होते. आणि आज आम्ही ना एवढे सगळे मोठाले डबे वगैरे सगळे घासून काढले होते. इकडे इतकं छान असं कडक ऊन पडलेलं होतं, त्यामुळे उन्हात जाण्याची काही हिंमत नव्हती. त्यामुळे सकाळी सकाळी हे सगळं आवरून घेतलं. आणि नंतर काही वाळत घातलेलं होतं, मग तेही त्याला म्हटलं एक हात देऊन घ्यावं, त्यासाठी वरती गेले. मग इतकं ऊन पडलेलं होतं ना, त्यामुळे पटपट तेही केलं आणि पटकन मी खाली आले. मग हे सगळं करून झालं आणि ऊन 4 वाजले होते, त्यामुळे ऊनही थोडंसं उतरलेलं होतं. पण इतकं सारं ऊन लागत होतं ना, भांडे इतके कडक वाळलेले होते, त्यामुळे हातालाही चटके बसत होते. त्यामुळे पटपट सगळे झाकणं वगैरे ना घरात नेलं. थोडेसे भांडे गार झाले आणि मग मी लागले माझ्या कामाला. म्हटलं आता हे सगळं ना, जितका वेळ आपल्याला हे भांडे काढायला लागत नाही ना, तितका वेळ याच्यात हे सगळं सामान भरायला लागतो. मग थोडंफार सामान भरलं आणि इकडे फायनली माझं किचन असं काहीसे तयार झालेलं होतं.